पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशाचा. महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी डॉक्टर शिवराज कंसे, INSE मध्ये संशोधक म्हणून मी काम करतो. आज इथं माझ्यासोबत पाटील सर आहेत, दिलीप पाटील सर, श्रीरामपूर, अहिल्यानगर हे माझ्यासोबत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जे काय आम्ही इथं शेतकरी बांधवांना इथं भेटायला आलोय, हे गाव, त्यांचं नाव, हे सगळं पाटील साहेब आपल्याला ओळख करून देतील. पाटील सर, तुमचं नाव काय? योगेश साहेब राऊंडे, राहणार कारेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर सांगा. 9404 28 44 40. आपला हा प्लॉट कधी लावलेला होता तुम्ही टरबूजची लागवड? 15 डिसेंबरची लागवड आहे. आज 60 दिवस पूर्ण झाले प्लॉटला. आज 60 दिवस प्लॉटला पूर्ण झाले. बरं, ह्याचं नियोजन, हे प्लॉट सुंदर झालेलं आहे. सुरुवातीला मी प्लॉट बघितल्यानंतर असं मला वाटलं की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ सुंदर झालेली आहे, सेटिंग चांगलं झालेलं आहे. फळाचा आकार थोडासा आपला आकाराच्या बाबतीत विषय होता, बरोबर. ह्या आकाराच्या बाबतीत तुम्ही सांगा की हे सेटिंग करत असताना आकाराचं जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आला आणि त्याच्यावर तुम्ही जे काही सोल्युशन काढलं हे तुम्ही सांगा. पाटील सरांकडे गेलो होतो आकाराच्या बाबतीत आणि प्लॉटला व्हिजिट दाखवण्याचा व्हिजिटलाच बोलवलं होतं पाटील सरांना. पाटील सरांनी मला त्यांचे जे औषधे आपल्या वजन पोटाकी रिझाईन वगैरे औषधांनी हा प्लॉट आजपर्यंत, बरोबर. आणि साईजच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर रासायनिक न वापरता पोटाकी या औषधांचं पाटील सरांच्या सल्ल्यानुसार 8-10 दिवसात हे फळाची साईज अशी तयार झाली. 3 ते 4 किलो प्लस फळ तयार झालं. बरोबर. बऱ्याच वेळेला काय होतंय, साईजचं सेटिंग होतंय, सगळं होतंय, पण वातावरण बदल किंवा मातीतला अपटेक होत नाही. अशा वेळेस काय होतंय, फळाचा आकार हा होत नाही, बरोबर. आणि आकार नाही झाला की त्याचं उत्पन्नावर परिणाम होतोय आणि तिथं मग आपण वेगवेगळे रासायनिक प्रयोग करत बसतो, पण ते जमीन काय आपल्याला दाद देत नाही आणि मग त्याचे आकार वाढत नाही, मग प्रॉब्लेमॅटिक होतंय, उत्पन्नात कमतरता येते. पण इथं साहेबांनी विश्वराज ॲग्रो श्रीरामपूर यांच्या माध्यमातून आपण काय केली, इथे ट्रीटमेंट दिली आणि या ट्रीटमेंटच्या माध्यमातून तिथं VSIचं, त्याच्यानंतर कॉस्ट कमी असणारे पण दर्जेदार उत्पन्न असणारे असे काही मॉलिक्युल्स आम्ही इथं वापरले, जे की इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर इनकॉर्पोरेशन INSEचे होते, VSIचे होते. तर असे उत्पन्न इथं आम्ही वापरले आणि ह्या प्लॉटचं सेटिंग चांगल्या पद्धतीने केलं. मला एक अंदाज आहे की अपेक्षित उत्पन्नापेक्षा चांगलं उत्पन्न या प्लॉटमध्ये मिळेल. हा वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण तेच म्हणणं आहे. तुम्ही रोज इथं प्लॉटमध्ये, मला असं समजलं की तुम्ही इथं रोज इथं असतात. प्लॉट तुम्ही तुमच्या नजरेने खाली, तुम्ही आणि तुमचे चिरंजीव यांच्या माध्यमातून तुम्ही हा प्लॉट, म्हणजे आम्ही गिराईड सोडणार होतो, यांच्याकडे गेलो. मी काय म्हणे, हे पोटाके सोडा मग त्याच्यावर बघा म्हणे. मग आम्ही ते सोडलं, म्हणलं ट्रायल घ्यायला काय हरकत आहे. आज दुसरं पण सोडायचं म्हणलं, तेवढे पैसे जाणारच आहे. बरोबर. मग आम्ही ते आणलं आणि ते सोडलं. मग त्याच्यावर आम्हाला साईज व्यवस्थित वाटली. परत म्हणते दुसरी साधारण किती दिवसातला फरक आहे, म्हणजे सोडल्यानंतर पोटाके ड्रिपनी सोडलं? एक 10 दिवसात. 10 दिवसात तुम्हाला चांगला रिझल्ट आला? 10 दिवस. बरोबर. हा, मग त्याचा जो आकार आहे हा अपेक्षित आहे, नाही का? पण हा मी काय सांगतो तुम्हाला सांगतो, हा याच्यापेक्षा त्याचा डबल आकार होईल. हा, शिवाय आकार चांगला होईल, त्याची गोडी वाढेल, त्याची ऑर्गॅनिलॅप्टिक प्रॉपर्टी ही चेंज होणार नाही. म्हणजे त्याचा कलर, त्याचा टेक्स्चर, त्याचं सगळं जे गुणधर्म आहेत वनस्पतीच्या शास्त्रानुसार, हे सगळेचे सगळे गुण ऍज इट इज राहतील. नुसतं फळ फुगलेलं असतं, आतून आत पोकळं असतं असलं नाही. गर हा चांगला राहणार आहे. गोडी, वजन, आकार, चव, ह्या सगळ्यांवर हा मॉलिक्युल चांगला, फर्मेंटेड मॉलिक्युल, फार मोठं काही शास्त्र नाही पण उत्तम पद्धतीने काम करतोय. शिवाय फर्मेंटेड आहे, जीवाणूजन्य हा म्हणजे जीवाणू जे आहेत चांगल्या पद्धतीने, म्हणजे पोटॅश अपटेक करणारे जीवाणू असतील, मुळीवर चार्ज तयार करणारे मॉलिक्युल असतील, जीवाणू असतील, हे काय त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे त्याची साईज ही झपाट्यानं होते. म्हणजे आपल्याला कुठल्याही परिसंस्थेला आपण कुठला धक्का लावत नाही, पण उत्तम पद्धतीने काय झालंय, प्लॉट साधलाय. तुम्ही इथं आलात, नाही का? मला इथं बोलवून घेतलं, त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो. धन्यवाद. अजून तुमची फळाची साईज समजा 2 महिन्याचं टरबूज झालेले लावून, तर आज फळाची साईज साधारण किती किलो पर्यंत तुम्हाला वाटते साईज? आता सध्या 3 ते 4 किलो पर्यंत. 4 किलो पर्यंत गेले आता. हा, 4. अजून एकदा एक डोस दिल्यानंतर अजून त्याची साईज ही चांगली होईल. साधारण एक 4.5-5 किलो पर्यंत आपण त्याला न्यू मार्केटमध्ये, नाही का? आणि मग त्याला चांगला दर मिळेल आपल्याला, राईट. आता आपण याच्यातलं एक टरबूज तोडणार आणि त्याची गोडी खाऊन बघणार किती गोडी वाढलेली आहे हे लक्षात आलं पाहिजे. चालेल. ओके, आपण ते कट करून मग त्यावेळेस परत दुसरं रील करू. ओके.